नमस्कार. नमस्कार. शिवानंद भाऊ, तुम्ही पूर्ण नाव सांगा. माझं नाव शिवानंद कडगोडे पुढे, राहणार नारायणखेड, तालुका जळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा. बरं, आजची तारीख आजची तारीख 23/8/2026. 23 ऑगस्ट 2026. हा. आपण तारीख एवढ्यासाठी घेतो हा. की लोकांना नको वाटायला की मागच्या तारखेतला व्हिडिओ आहे. आता मला वाटतं आपण पहिलंच वर्ष नाही, आपलं दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. बरोबर आहे की नाही? हा, बरोबर. बरं, आपण याला 10 दिवस झाले ना? हा, 18 सीट देऊन. 10 दिवस झाले. 18 देऊन तर 11 दिवस झाले. नाही, 10 दिवस झाले. बरं, तुम्हाला काही फरक जाणवतो? हा, फरक जाणवतो. काय माहिती का, तुमचा व्हिडिओ मागच्या वर्षी काढला होता. हा. तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलताना थोडस घाबरता, तसं काही होऊन देऊ नका. थोडस तुम्हाला वाटतं की, तर काय फरक जाणवला तेवढं सांगा मला. फरक सर, सडीचा प्रॉब्लेम हे झाला. तिला फुटवे आणि ग्रीनरी चांगली आली. बरं, आणि थोडस नवीन कोंब तुम्हाला दिसायला लागले. हा, पण नवीन कोंबांचा जो प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला सांगितलं की वरती खडे थोडेसे नरम झालेले ऑलरेडी पहिले. त्याच्यामुळे बेन उन्हानं तापलेलं आहे तुमचं, त्याच्यामुळे ते बरंच पिचकं झालं. बरोबर. हा, आणि ते शेवटपर्यंत दिसत राहणार. जे खडे खराब आहे ते, पण जी सड होती खास ऍक्च्युअल मध्ये जे तुमचे कोंब सुकायला लागले होते ते तर स्टॉप झाले. एकदम स्टॉप झाले. जेवढं आहे तेवढं, फक्त जेवढं लागले होते पहिले तेवढंच लागलं. डबल थोडं पण वाढलेलं आहे. थोडं पण वाढलं नाही. आणि तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही आलं लावलं होतं, आल्याला तुम्ही औषध सोडलं, किती वेळेस सोडलं होतं बरं? पहिले एकच वेळ सोडत होते. पहिले मागच्या टाइम सोडत होतं, नुसतं पाणी वावरामध्ये. हा, लगेच 4 पाणी वाजा तरी सडलं नव्हतं. जेवढं लागली होती तेवढीच लागली होती. आणि तुमचं उत्पन्न निघलं. भले त्याचे भाव काय असतील काही नाही, तो नंतरचा भाग. म्हणजे काही लोकांना 5,000च्या वाटत बी नव्हतं सर, एवढं होईल म्हणून आले तर उत्पादन म्हणून, राहीन बा म्हणून एवढं टिकून राहील बा असं शाश्वती लगेच नव्हते. लगेच पुरा असं वाटत होतं पुरी अद्रक जाईन पा, एवढं पाणी असताना. पण ते आपली टिकून राहिली पाण्यामध्ये. कसं काय तेवढा खर्च हे निघून गेला आमचा. खर्च निघून गेला आणि थोडेफार पैसे राहिले. आता भाव काय मिळाला मी विचारत नाही, कारण गेल्या वर्षी भाव 21,000 पर्यंत होता, 1100 रुपयापासून. काही वेळेस 1100 पण विकली आणि काही लोकांनी 21,000 पण. आम्ही 4,500 विकली. तुम्ही 4,500 विकली होती. आता तुम्हाला जे मिळाले ते, काही लोकांना 10,000 मिळाले. आता पण 11,000 12,000 आमचे शेतकरी ते देत आहेत, देऊ लागले. पण विषय मी शेतकरी मित्रांनो सांगतोय तुम्हाला. मी वारंवार एक गोष्ट बोललोय प्रत्येक व्हिडिओ मध्ये की आता आमचे शिवानंद भाऊ आहे, किशोर भाऊ आहेत, यांच्याही प्लॉटवरती आपण जातोय, यांच्याही प्लॉटवरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहेत. हे दोघं चुलते पुतणे आहेत. यांनी मागच्या वर्षी यांच्या गावामध्ये पण आपले शेतकरी येते, मधुकर मुंडे ते, बरोबर. आता मी मागच्या वर्षी या गावात आलो होतो. आता माझं होमटाऊन आहे फुलंब्री तालुका. मी आलोय देऊळगाव राजामध्ये, बुलढाणा जिल्ह्यात. मी बुलढाणा जिल्ह्यातच नाही आलो, मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. पण मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो, आणि मी तुम्हाला फोनवरती, तुमचे जास्त फोन येतात मला, मी फोनवरती तुम्हाला बोलताना काय बोलतो की युट्यूबला बघता तुम्ही, इन्स्टाला बघता, फेसबुकला बघता, पण ज्या लोकांकडे तेच शेतकरी आहेत, किमान तुम्ही जर 10 व्हिडिओ बनवले तर 10 पैकी 4 तरी तुम्हाला जुने शेतकरी सापडणं असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि नवीन शेतकरी जोडले जातात. आता माझ्यासोबत पण नवीन शेतकरी जोडले जातात, पण ते 4 शेतकरी किंवा तुम्ही 10 शेतकरी नवीन जोडले तर त्या नवीन शेतकऱ्यांकडे तुमचं प्रोडक्ट बदललं नाही पाहिजे. कारण तुम्ही जर दरवर्षी प्रोडक्ट बदलता, याचा अर्थ तुमचे रिझल्ट बदलतात. बरोबर. मी शेतकरी मित्रांनो हा विषय एवढ्यासाठी सांगू लागलो की आपण ज्या चुका करू लागलो. आता तुम्ही मला बऱ्याचदा काय बोलले होते, मागच्या वर्षी साहेब काय देऊ. ह्या वर्षी तुम्ही कसं म्हणता की साहेब आपल्याला आता मागच्या वर्षी कमी खर्चात झालाय, आपल्याला ह्या वर्षी कमी खर्चात काढायचं, बरोबर आहे. आपल्याला ह्या वर्षी मागच्या वर्षी सारखा खर्च नाही करायचा, आणि काही नाही झालेलं. मित्रा, तू दाखवू शकतो आपला प्लॉट पूर्णपणे काय कमी आहे या प्लॉट मध्ये, की आता लोकांच्या बरोबरीत आपण आहोत ना. असं नाही की आपण मागं पडलोय. मग जर आपण मागं पडलेलो नसेल तर का आपण उद्योग करायचे, का खर्च करायचा? आता मला तुमच्याच देऊळगाव मधून एक संजय शिंदे म्हणून त्यांचा कॉल आलेला, आज सकाळचाच फोन आलेला की साहेब असं तसं येऊ. म्हटलं राजे हो, तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या एरियामध्ये आमचे शेतकरी त्यांच्याकडे जा, त्यांना भेटा, आणि त्यांनी जर म्हटलं की ह्या प्रोडक्ट मध्ये दम आहे किंवा या प्रोडक्टचे रिझल्ट आहे तरच औषध घ्या. अन्यथा काय आहे, तुम्ही युट्यूबला बघता, आमच्यासारख्या लोकांना बघता आणि औषधं घ्यायला येतात. तसं नका करू. काय करा, बाजूच्या लोकांचे अनुभव बघा. आता तुम्हाला तर सांगायची गरजच नाही, पण शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय, जे माझे इन्स्टाला, फेसबुकला किंवा युट्यूबला जे मला बघतात त्या लोकांना सांगायचंय की तुम्ही मागच्या वर्षातल्या लोकांचे अनुभव घ्या, किंवा ह्या वर्षी काही लोकांना ज्यांना अनुभव आले त्यांचे अनुभव बघा, त्यांच्या शेतावर जा. तोपर्यंत तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घेऊ नका, जेणेकरून काय होतं तुम्ही फसायला नको. आता काही लोक त्यांच्याकडे 5-5, 6-6, 10-10 एकरचं आलंय,
अशा लोकांना जर कदाचित 4-4 हजाराची एकराला ट्रीटमेंट तर 40,000 रुपये तो आत्ताच चालला, हो ना, आणि त्याचे जर रिझल्ट नाही आले तर तो गेला का? हो ना, जाणारच ना, गेलाच ना. गेलाच मग ना. का करता हे खर्च? मी शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस पोटतिडकीनं सांगू लागलो की तुम्ही युट्यूबला बघून बावचळून जाऊ नका, ज्याला भुलू नका. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे येड्यावणी करू नका. बघा, त्याचे रिझल्ट बघा आणि नंतरच हे करा. बरोबर आहे की नाही? बरोबर. हाकनाक तुम्ही कोणालाही बळी पडू नका, कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. माझंही प्रोडक्ट घेऊ नका. मी तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की बाबा माझंही प्रोडक्ट घेऊ नका. पण आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय मी बऱ्याचदा मेन्शन करतो आणि आज पुन्हा एकदा सांगा की चांगल्या प्लॉटवर जाऊन व्हिडिओ सगळेच लोक बनवतात. सगळेच लोक बनवतात. खराब प्लॉटवरती तुम्हाला व्हिडिओ बनवणारा कोणी सापडतो का ते पण बघा. खराब प्लॉटवर तुम्हाला माहिती आहे की सुनील काळे एकमेव जातो आणि सुनील काळेच बनवतो. या प्लॉटला सड लागलेली होती, मला वाटतं 12 दिवसापूर्वी औषध दिलं, 10 दिवसापूर्वी तुम्ही सोडलं आणि आज तुम्ही थोडेफार का होत नाही समाधानी आहे. आणि हे महत्वाचं हे बघा. आणि काय होतं, माझे शेतकरी स्वतः बोलतात, मी शेतकऱ्यांचे नंबर सुद्धा मेन्शन करतो. तर ज्यावेळेस शेतकऱ्यांना बोला, माझे शेतकरी व्हिडिओ मध्ये बघा की ते बोलतात, म्हणून असं नाही की माझे शेतकरी बोलताय म्हणून पण तुम्ही औषध घेऊ नका. तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जा. मी शेतकऱ्याचा ऍड्रेस देतो, नाव देतो, नंबर पण देतो. तो एवढ्यासाठी देतो की कुठलाही शेतकरी तिथे जाऊन बघू शकतो, विचारू शकतो आणि स्वतः अनुभव करू शकतो की नाही यार त्या प्लॉटला खरोखर सड थांबली नाही थांबली, झाडामध्ये काही बदल झाला, ग्रीप आली नाही आली. आणि मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ मध्ये सुद्धा मी कधीही प्रोडक्टवर बोलत नाही, मी त्या शेतकऱ्यांवरती जास्त बोलत राहतो. मला प्रोडक्ट विकायची गरज नाही आहे, कारण माझे प्रोडक्ट विकल्या जातात. फक्त प्रामाणिक इच्छा आहे की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. आता तुम्ही बघता, तुम्ही मला बऱ्याचदा फोन करता, माझा फोन कंपल्सरी वेटिंगला. तुम्ही रात्री 10-10, 11-11 वाजता फोन करता की नाही? करता. तर तुम्हाला केव्हाही फोन वेटिंगला सापडतो. जर माझा फोन, मी तर काही 24 घंटे लवर सोबत बोलत नाही, कारण आता लेकरं खांद्या एवढाले झाले. बरोबर. आता काय मी लवर सोबत बोलायला सकाळी 7 वाजेपासून 11 वाजेपर्यंत लवर सोबत बोलणार नाही. कोणाचे तरी फोनच चालू असतील ना, शेतकऱ्याचेच फोन चालू असतात. म्हणून सांगतो मित्रांनो, तुम्ही मला कधीही फोन करा, मी उचलतो. आणि विशेष म्हणजे माझा फोन कधीही तुम्हाला वेटिंगला सापडेल. त्याच्यामुळे मला प्रोडक्ट वरती जास्त चर्चा करण्यातही इंटरेस्ट वाटत नाही, कारण माझे प्रोडक्ट विकल्या जातात. माझे म्हणजे कंपनीचे, माझ्या कंपनीचे प्रोडक्ट विकल्या जातात. सगळ्यात महत्वाचा विषय, 2018 पासून मी समिधा केमिकल सोबत आहे. आजही समिधा केमिकल सोबत आहे. मी 2018ला अल्ट्रा सीड विकत होतो सडवर, आजही विकतोय. माझं ना प्रोडक्ट बदललं, ना कंपनी बदलली, ना माझा नंबर बदलला, ना नाव बदललं. कुठल्याही गोष्टी बदल नाही झालेला आहे. त्यामुळे सांगतो, एकदा तुम्ही पहिले खात्री करा. खात्री केल्याशिवाय कोणाचंही प्रोडक्ट घेऊ नका. आणि खात्री झाली, विश्वास आला तरच प्रोडक्ट घ्या, नाही तर आमच्यासारखे लोक भरपूर येत आहे मार्केटमध्ये. आणि मित्रांनो, जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, जास्त काही मोठा व्हिडिओ बनवत नाही, की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर इन्स्टाला पाहत असाल तर इन्स्टाला फॉलो करा, फेसबुकला पण तुम्ही लाईक करा. धन्यवाद. थांबतो. राम राम.